नमस्कार, कशा आहेत तुम्ही सर्व? अपेक्षा करते मजेत असाल. मी कोमल तुमचं खूप स्वागत करते आपल्या फॅमिलीमध्ये. तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवलाच नाही, कारण की माझ्या बाळाची तब्येत खराब होती. आता त्याला थोडं बरं वाटतं आहे, तर म्हटलं चला व्हिडिओ टाकू. तर हा व्हिडिओ पण मला शूट करायला टाईम भेटला नाही. हा जुना व्हिडिओ मी शूट केलेला होता, त्याच्यावरच मी आता माझा आवाज देते आहे. अपेक्षा करते तुम्ही समजून घ्याल. तर मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की माझं बाळ कसं वारलं, त्याला काय झालं होतं आणि त्याच्यानंतर मी कशी डिप्रेशनमध्ये गेली आणि त्याच्यातून कशा प्रकारे मी बाहेर निघले. आणि मग परत एकदा मग मला प्रेग्नेन्सी राहिली आणि जी इच्छा असते की आता आपलं काहीच नाही होऊ शकत, आता आपल्याला प्रेग्नेन्सी राहील का, हे जे आपल्याला टेन्शन असतं, जे माझ्या बाळाचं दुःख होतं, ते मी थोडंफार तरी प्रमाणात विसरून गेली प्रेग्नेन्सी राहिल्यामुळे. आणि मग प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मग मी विचार केला की जे मागच्या ज्या चुका होत्या आपल्या, त्या आपण परत पुन्हा करायच्या नाही. म्हणजे चुका म्हणायला गेलं तर असं होतं की माझं म्हणजे मी जास्त जेवणावर लक्ष द्यायचे नाही. घरात थोडेफार वाद व्हायचे, मी ते सगळं सोडलं आणि फक्त एक विचार केला की बस आपल्याला आपल्या बाळासाठी शांत मन ठेवायचं आहे आणि बाळासाठी सर्व काही गोष्टी सोडून द्यायच्या आहे. बस फक्त बाळावर लक्ष द्यायचं आहे. आणि मग मी माझं जेवण व्यवस्थित केलं. मिस्टरांनी पण माझ्याकडे खूप लक्ष दिलं. मला नारळ पाणी आणणं झालं, फ्रूट्स, परत गोळ्या, औषधी, डॉक्टरकडे दर महिन्याला चेकअप वगैरे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित केल्या, काळजीपूर्वक केल्या. आणि डिलेवरीसुद्धा माझी इथं सासरीच झाली दुसऱ्यांदा. मला मिस्टरांनी माहेरी जाऊ नाही दिलं, कारण की पहिल्यांदा असं घडलं तर एक मनात भीती होती की परत काही वाईट नको व्हायला. आणि मग असेच माझे पूर्ण महिने झाले आणि 9व्या महिन्यामध्ये मग आम्ही आमच्या गावचा बाजार असतो मंगळवारी, आणि मिस्टर आणि मी आम्ही रोज जायचो फिरायला जेवण झाल्यावर रात्री. कारण की जेवण झाल्यावर फिरलेलं थोडं बरं असतं, आपले पाय मोकळे असतात आणि बाळासाठी चांगलं असतं ते. तर मग जात होतो मंगळवारी. आणि असं अचानक माझं पोट दुखत होतं, पण मग मी लवकर काही सांगितलं नाही घरी. मी म्हटलं आपण सांगू थोड्या वेळाने, आणि मग फिरून घेतलं मी. म्हणजे असं नॉर्मल दुखत होतं, म्हटलं ठीक आहे दुखत असेल असंच. दोन राऊंड आम्ही मारून आलो, फिरून आलो. आणि मग घरी आल्यावर मग थोडंसं जास्तच दुखायला लागलं. मग मी सांगितलं मिस्टरांना की माझं पोट दुखतं म्हणून. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेले. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मग मला काही जास्त वेळ लागला नाही, फक्त 2-3 तासातच माझी डिलिव्हरी होऊन गेली नॉर्मल. दुसरी डिलिव्हरी पण माझी नॉर्मल झाली आहे. आणि जेव्हा मी बघितलं, मला असं वाटलं होतं की देवाने मला माझं बाळ परत दिलं, पण तो मुलगा नाही, मुलगी होती. आणि पण तरी मी खुश होती, कारण की मला मुलगा असो का मुलगी हा भेदभाव नव्हता करायचा. मला फक्त माझं बाळ पाहिजे होतं बस. आणि मी तिला पाहून खूप खुश झाले. आणि असं वाटलं की माझं बाळ मला परत मिळालं, मग ते मुलाच्या रूपात असो की मुलीच्या रूपात. आणि मग आम्ही खूप काळजी घेतली तिचीवाली. खूप सगळेजण घरामध्ये खुश होते, कारण की मला फक्त आणि माझ्या मिस्टरांना फक्त बाळ पाहिजे होते. आम्ही मुलगा आहे का मुलगी असं भेदभाव करत नव्हतो. आता मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. खूप मोठी झाली ती, आता 8वीत जाते. तर तिची आम्ही खूप काळजी घेतली. ती 1-1.5 वर्षाची झाल्यावर मग असं वाटलं की फॅमिली कंप्लीट झाली. मग 1-1.5 वर्षानंतर मी विचार केला, म्हटलं आता आपली दीदी चांगली मोठी झाली, आपण काहीतरी जॉब करायला पाहिजे. कारण की माझं 12वी D.Ed झालेलं होतं. त्याच्यानंतर मी काहीच ॲडमिशन घेतलं नव्हतं कुठंच लग्न झाल्यामुळे. मग मी सांगितलं घरी मिस्टरांना की मला ग्रॅज्युएशन करायचं आहे. आणि माझं 12वी सायन्स होतं, तर मग मला असं वाटलं की BCom आर्ट्स आहे, BA करायपेक्षा मी BSCच केलेलं बरं. आणि मग मी BSCला ॲडमिशन घेतलं. थोडं कॉलेज दूर होतं, थोडं नाही भरपूरच दूर होतं. सकाळीच मी
8-8:30 वाजेला निघाली तर रात्रीच संध्याकाळीच मी 6-7 वाजेला घरी यायची. पण असं माझं कॉलेज रेग्युलर नव्हतं. मी फक्त पेपरला जायची, घरीच अभ्यास करायची थोडाफार. कारण की मुलगी लहान होती आणि तिला सोडणं 1.5 वर्षाचीच होती. तिला सोडून रोज अपडाऊन करणं मला परवडणार नव्हतं. तर मग अशा प्रकारे मी माझं ग्रॅज्युएशन पण 3 वर्षाचं असतं, पण मला 4 वर्ष लागले कंप्लीट करायला. कारण की मला ते एक विषयाची AT-KT असं लागतच होते आणि बऱ्याचदा ते फॉर्म भरणं माझ्याकडून राहून जायचे. ते मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मग मी घरीच होते, पण माझ्या मनात चालूच होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे, कारण की घरी बसून राहणं मला अजिबात आवडत नव्हतं. मग मी काय केलं, मी विचार केला की आपण बचत गट तयार करू, कारण की आमच्याकडे अगोदर भरपूर 2-4 बचत गट होते. मग मी बायांना असं जमा केलं. आमच्या गटात 10 बाया होत्या आणि मी अध्यक्ष होते. मग आम्ही बचत गट तयार केला. मग जे 3-4 महिने चांगला चालला आणि मग त्या मॅडम होत्या बचत गटाच्या, ते मॅडमांनी मला विचारलं, कारण की माझं शिक्षण झालेलं होतं चांगलं. मग ते म्हणे की तुम्ही कराल का म्हणून रेकॉर्ड लिहायचं काम, म्हणजे प्रत्येक गटाचा रेकॉर्ड लिहायचा होता त्यांच्या घरी जाऊन. मग मी विचार केला की असं पण आपण घरीच आहे, मग हे काम केलेलं बरंच, घरी बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग मी तो जॉब एक्सेप्ट केला आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला जॉब होता, जो मी 2,000 रुपये महिन्याने सुरू केला. माझ्याकडे भरपूर गट होते, 30-40 गट होते माझ्याकडे. आणि प्रत्येक गटाच्या त्या महिलेच्या घरी त्याचं रेकॉर्ड लिहायचं काम होतं माझ्याकडे. 1 पेजचं रेकॉर्ड असायचं, म्हणजे किती पैसे भरले, किती मुद्दले, किती व्याजे, प्रत्येक गोष्टी. मी त्याचं पण पहिले आम्हाला ट्रेनिंग दिली होती त्या मॅडमांनी. आम्ही 3-4 महिला होत्या, 3-4 जणांमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तर मी ते काम पण केलं आणि म्हटलं ठीक आहे, एक सुरुवात तर करून बघू, हळूहळू बघू पुढे काय होतं. आणि त्या कामामधूनच मला अजून दुसरं काम मिळालं. म्हणजे एक गटातल्या मावशी होत्या, त्यांनीच मला सुचवलं की एक शाळेवर जॉब आहे, तू करशील का? कारण की ती जागा नेहमी रिक्त असायची आणि तिकडचे गावातले लोकच त्या जागेवर जे शिक्षक होणारे त्यांना पेमेंट द्यायचे. म्हणजे ते गावातल्या लोकांना काळजी होती त्यांच्या मुलांची आणि खूप छान होतं ते गाव. मला अजून पण आठवतं ते गाव. आमच्या घराजवळच आहे, जास्त दूर नाही. सोनाळा नाव आहे त्या गावाचं. तर सोनाळ्याला मी 3-4 महिने जॉब केला, कारण की मला पेमेंट खूप कमी होतं. 3,000 आणि परवडत नव्हतं मला इतक्या दूर जाणं येणं. सकाळीच मला 9:30 वाजेला जावं लागायचं आणि संध्याकाळी मी 5:30 वाजता घरी यायची. 5 वाजता शाळा सुटल्यावर 5:30-5:45 पर्यंत घरी यायची. आणि पूर्ण वेळ मग मुलीला सोडून, माझी मुलगी फक्त 1.5-2 वर्षाचीच होती. 2 वर्षाचीच होती बहुतेक त्यावेळेस. नाही, 2 नाही, 2.5-3 वर्षाची होती. तर मग ते मी काही जास्त वेळ काम केलं नाही, 3-4 महिनेच काम केलं. आणि मग मी ठरवलं की आता आपण दुसऱ्याकडे काहीतरी करायला पाहिजे, ते परवडत नाही. मग परत मी बचत गटावरच शिफ्ट झाली. म्हटलं चला बचत गटाचं कामच आपल्याला ठीक आहे, कारण की ते मला रोज नाही जावं लागायचं. ते एक रेकॉर्ड मी महिनाभरात कधीही करू शकत होते. मी कधी फक्त 4-5 दिवसातच ते पूर्ण बायांच्या घरी जाऊन ते रेकॉर्ड लिहून घ्यायची. मला फक्त महिन्यातून 4-5 दिवस काम करावं लागायचं आणि त्याचे मला 2,000 रुपये मिळायचे. कधी 2, कधी 2.5 अशी मिळायची. परत बचत गटाचं काम मी सुरुवात केली. पण मग नंतर असं व्हायला लागलं की तिच्यात पण मग त्यांनी सांगायचे कधी जळगावला मीटिंग आहे, कधी कोणत्या गावाला मीटिंग आहे. आणि सहजा माझं मीटिंगला जाणं जमायचं नाही, कारण की ती लहान होती, घरात तिला सांभाळणारं कोणी नव्हतं. सासूबाई नेहमी गावाला जायच्या. मग मी एकदा निर्णयच घेतला, म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपली मुलगी 5 वर्षाची
होईल तेव्हाच आपण काहीतरी जॉब करू. मग मी ते कामसुद्धा सोडून दिलं. ते काम सुटल्यानंतर मग मी नंतर जॉब नाही केला. मग मी घरीच थांबले फक्त. पण मी घरी जास्त वेळ पण नाही थांबले. फक्त 5-6 महिने मी थांबली असेल घरी. त्याच्यातच मला परत एक जॉब मिळाला आणि तो जॉब माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर जॉब होता, म्हणजे माझ्या आवडीचा. परत मला मराठी शाळेत जिल्हा परिषदच्या एक शिक्षिका होण्याची संधी मिळाली. खरं कसं होतं की ते सरांचं म्हणजे ऑपरेशन झालं होतं डोक्याचं आणि मग त्यांना शिकवता येत नव्हतं. आणि ते सरांचंही म्हणणं होतं की मुलांचं नुकसान नको व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या सरांनी मला म्हणजे इंटरव्ह्यू घेतला माझा अगोदर आणि मग माझं सिलेक्शन झालं. त्या शाळेवर मी 2 वर्ष काम केलं. त्या शाळेतला स्टाफ खूप छान होता. सगळे मॅडम, सर आणि स्पेशली माझ्या वर्गातल्या मुली. मी खूप खुश राहायचे. मी खूप प्रयत्न करायचे की त्यांना चांगल्या प्रकारे शिकवू, चांगल्या गोष्टी समजावू, सगळं चांगलं वळण लावू. कारण की D.Ed झालं होतं तर एक स्वप्नच होतं ते शिक्षिका होण्याचं आणि तो चान्स मला सोडायचा नव्हता. आणि पेमेंटही छान होता माझा. परत एखादी वेळेस जर माझ्या मुलीला शाळेत तिची तब्येत वगैरे खराब झाली, नाही तर ती घरी असली तर मला ते सुट्टी पण देऊन द्यायची जेव्हा पाहिजे तसं. म्हणजे इतकं स्ट्रिक्टली नव्हते कोणी सर आणि मॅडम, पण सगळे एकदम मनमिळाऊ होते, समजून घेणारे होते. म्हणून मी तिथे 2-2.5 वर्ष काम केलं. आणि सगळ्यात पहिला वर्ग होता माझा 3रीचा. आणि 3री फक्त मुलांचं वेगळं आणि मुलींची वेगळी शाळा आहे आमच्याकडे. तर मी मुलींच्या शाळेवर होती. 3रीच्या मुली होत्या त्या. अजून पण भेटल्या मला तर विचारतात की मॅडम तुम्ही ट्युशन घेतात का, आता काय करताय, कुठं लागलाय. कारण की कसं असतं, आपण जर कोणाला समोरच्याला एकदम जीव लावून चांगलं शिकवलं, पूर्ण प्रयत्न केला, आपल्या समोरच्याला एकदम व्यवस्थित समजावून सांगितलं आणि एक ते म्हणतात ना की विद्यार्थिनी म्हणजे शिक्षक एकदम त्यांना असं शिक्षकांची प्रत्येक गोष्ट नोटीस करत असतात विद्यार्थी. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे खूप आवडायचं की आमच्या मॅडम अशा, आमच्या मॅडम तशा, आमच्या मॅडम आज आल्या नाही, असं. म्हणजे खूप खूप चांगल्या होत्या माझ्या वर्गातल्या मुली. आपण गेलं तर आपल्या हातातली पर्स घेतील, ठेवतील. मॅडम तुम्ही एखाद्या वेळेस आपण टिफिन नेला नाही तर मॅडम आमचा टिफिन घ्या, असं. म्हणजे खरं ना, जिल्हा परिषदमध्ये शिकवणे खूप छान गोष्ट असते. आताही असं वाटतं की कधी मी शाळेवर लागते आणि कधी नाही. मला खूप आवडतं मुलांना शिकवायला. आणि मी ट्युशनसुद्धा चालू केली होती त्या 2-2.5 वर्षामध्ये. त्या शाळेच्या ट्युशनचे पैसे मी जमा केले होते. 2-2.5 वर्ष 15-16 हजार रुपये माझे जमा झाले होते त्यावेळेस. लागून गेला बहुतेक. आणि मी त्यातच मग मोबाईल घेतलेला आहे हा, ज्याच्यावर मी आता व्हिडिओ शूट करते. आणि 2019 मला माहिती आहे माझ्या व्हिडिओची क्वालिटी इतकी छान नाही आहे, पण मग घरीच आहे. ठीक आहे, मला यूट्यूबवर असं करिअर पहिल्यांदा करायचं झालं आहे. की मी घरी नाही तर मग लग्नानंतर मी जॉबच करत राहिले, काही ना काही करत राहिले, असं बसून राहिले नाही. पण ते म्हणतात ना की आपण जास्त वेळ घरी असलं ना तर आपल्याला तशीच सवय लागून जाते घरी बसण्याची, आपलं चित नाही लागत कोणत्या गोष्टीत. पण मी आता ठरवलं आहे की आता ॲटलिस्ट आपण कमीत कमी व्हिडिओ तरी शूट करत जाऊ आणि टाकत जाऊ यूट्यूबवर. म्हणजे हे मी करिअर नाही समजत. पहिले मी बोलले की हे माझं करिअर आहे, पण नाही, करिअर नाही समजत मी. माझं काही वेगळं स्वप्न आहे, ते मला पूर्ण करायचं आहे. पण हे एक मला आठवणी जपून ठेवायचे आहे माझ्या सर्व, की कशा प्रकारे मी सगळ्या गोष्टी केल्या. अपेक्षा करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात पण मग लाईक करत नाही आणि कमेंटसुद्धा करत नाही. प्लीज कमेंट करत जा. जेव्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हाच मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात की नाही. म्हणून घरी असल्यामुळे मग माझं तेच काम होतं, मोबाईल बघायचं आणि बस, बाकी काहीच नाही. मग आता आपली स्टोरी एकदम वेगळ्या दिशेने जाते.
तर आपण परत मुद्द्यावर येऊ. तर मग असंच आता मी इथं वेगळं सांगते थोडंसं. असं झालं की माझ्या भावाला मुलगा झाला आणि मग कसं असतं, आपण आत्या असतं खूप खुशी होते आणि माहीत पडताच मग मी गेली बघायला. आणि बघायला गेल्यानंतर मी जेव्हा त्याला पाहिलं, आम्ही आता त्या दादा म्हणतो त्याला घरी, आणि असं त्याचं नाव अद्विक आहे. तर मी त्याला बघितलं आणि मी खूप खुश झाले आणि मला माझ्या मुलाची अचानक आठवण आली. म्हणजे इतके वर्ष, 10-12 वर्ष झाले बहुतेक, 9-10 वर्ष झाले, 8-9 वर्ष असेल बहुतेक. 8-9 वर्षात मला आठवण नाही आली आणि अचानक त्याला बघितलं आणि मला माझ्या मुलाची आठवण आली. गड्या तो असता तर, असं मनात अचानक आलं. आणि पण मी तो विषय तिथंच सोडला. मी कोणालाच काही सांगितलं नाही आणि माझ्या भाच्याचा खूप लाड केला. पण मला तिथं काही जास्त थांबता आलं नाही, कारण की माझ्या दीदीची शाळा पण होती. 2-3 दिवसात मी वापस येऊन गेली घरी. पण मग मी त्याचा खूप लाड करायला लागले. मी कधीच माहेरी जायचे नाही, पण त्याच्यामुळे मी माहेरी जायला लागले. दिवाळी असो, नाही तर मग सुट्ट्या असो दीदीच्या, नाही तर असंच मध्ये आठवण आली का मी त्याला भेटायला जायची. व्हिडिओ कॉल तर माझे 3-4 व्हायचे एका दिवसामध्ये. आणि मग कुठेतरी मम्मी मला बोलली की तू पण आता होऊ दे एखादी छोटंसं बाळ, तुमच्या घरात पण पाहिजे, दीदी मोठी होती आहे. तेव्हा मला असं वाटलं. नाही तर तोपर्यंत आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं की आम्हाला दुसरं बाळ पाहिजे. आम्हाला फक्त दीदी हीच आहे आमची मुलगी असं वाटायचं, एकच बस झालं. आणि मलाही थोडंसं वाटलं, कारण की त्याला बघितल्यावर मला माझ्या मुलाची आठवण येत होती. म्हटलं नको, आपलंही बाळ पाहिजे आणि आपल्याला मुलगाच पाहिजे. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले की जसा कोरोना लागला तेव्हापासून मग मी मोबाईल जास्त बघायला सुरुवात केली. मोबाईलमध्ये मग बघता बघता मी MPSCचंही बघत होते की कसं मुलं मुली अभ्यास करतात, कसे त्यांचे रिझल्ट येतात. मग माझ्याही मनात यायला लागलं की आपलाही रिझल्ट यायला पाहिजे, कारण की आमच्या पाचोऱ्यातलीच एक मुलगीचं रिझल्ट आला होता, नीलम बाफणा म्हणून. आणि ती माझी मैत्रीणच होती. म्हणजे असं बोलणं चालणं राहायचं आमचं जास्त नाही. आमचं म्हणजे सारखेच होतं, आम्ही एकाच तुकडीत होतो. तर मग तिच्याशी मी बोलत चालत असायची. मग एकदम असं छान वाटलं की गड्या आपल्याबरोबरची मुलगी लागली, आपणही करू शकतो, लागू शकतो. आणि त्याच्या याच्यात माझे 4-5 वर्ष मी घालवले. जर कोणी हा व्हिडिओ बघताय आणि MPSC करत असणार ना, तर मी तुम्हाला हे सांगते की प्लीज याच्यात जास्त वर्ष वाया घालवू नका. MPSCमध्ये तुम्ही अगोदरच सुरुवात करण्याच्या अगोदरच ठरवून द्या की मी इतक्या वेळेस अभ्यास करेन, म्हणजे इतक्या वर्षच MPSCला देईल. कारण की याच्यात आपले कसे वर्ष निघून जातात आपल्याला समजत नाही. म्हणजे आम्ही तेव्हाच प्लॅनिंग करत होतो कोरोना गेल्यानंतर बाळाची, की आपण होते दुसरं बाळ. पण माझं होतं की नाही, मला MPSC करायची, माझा अभ्यास होणार नाही प्रेग्नेन्सी राहिल्याने. आणि त्याच्यामुळे मग ते राहून गेलं. प्रेग्नेन्सीचा विषय आमचा दूरच राहिला आणि माझी MPSCसुद्धा झाले नाही. तर चला आता पॉईंट परत जिथं होतं तिथं येऊ. तर मग मम्मी म्हणली मला की बाळाचं होऊ द्या म्हणून तुम्ही. आणि मग माझा विचार चालूच होता. मग आम्ही ट्रीटमेंट म्हटलं पहिले डॉक्टरांचा सल्ला घेऊ, ट्रीटमेंट घेऊ कसं काय, म्हणजे पहिले डॉक्टरांकडे भेटू आपण. आणि मग मी डॉक्टरांकडे गेले. चला तर आता व्हिडिओ 19 मिनिटाचा होऊन गेला आहे. तर आपण पुढची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते. नाही तर ठीक आहे, आपण याच्यातच पूर्ण कवर करून टाकू तुम्हाला जर. चला तर मी व्हिडिओ बघितला, खूप मोठा होतोय. आपण पुन्हा एकदा नवीन भेटू, नवीन टॉपिकसह. तुम्हाला जर ही माझी रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये रेसिपी असं टाईप करा. आणि तुम्ही कोणत्या गावावरनं माझा व्हिडिओ बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा. मला आवडेल तुम्ही कमेंट केली तर. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिकसोबत. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि हां, अजून एक प्रश्न आहे. इथं सांगू शकता का कोणी मला कमेंटमध्ये की मी हे काय बनवलं आहे?
बघू बरं कोण कोण उत्तर बरोबर देतं म्हणून, कारण की हा आमच्या खानदेशमधला खूप आवडीचा पदार्थ आहे.